लहान मुलेही चवीने खातील असे हे भडंग बनवायचे असेल तर कढईत तेलावर कपभर शेंगदाणे तळून बाजूला घ्यायचे. मग कपभर खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे. त्याच तेलावर अर्धा कप भातकी डाळ तळून घ्यायची. आता त्याच तेलात 2 चमचे लसूण, 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चांगल्या लाल कुरकुरीत होईपर्यंत तळून बाजूला काढायच्या. आता चमचाभर मोहरी, 2 चमचे जिरी, भरपूर कढीपत्ता व कोथिंबीर घालून तळून घ्यायचे. कोथिंबीर कडक झाली की त्यावर चमचाभर हळद, चमचाभर धने पावडर व 2 चिमूट हिंग घालायचे. चमचाभर मीठही घालायचे. मग आधी तळून ठेवलेले पदार्थ घालून एकजीव करून घ्यायचे. आता एका मोठ्या कढईत मंद आचेवर मुरमुरे फक्त भाजून घ्यायचे. मग त्यात वरील सर्व पदार्थ घालून 2 मिनिटे परतून छान मिक्स करून घ्यायचे. त्यावर 2 चमचे पिठी साखर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचे.